सभेला उमेदवार बदलला असता, तुमची प्रामुख्याने मागणी होती, माध्यमांमध्ये त्यावेळी ती येत होती, उमेदवार समजा बदलला असता आणि त्यांच्याऐवजी अन्य उमेदवार दिला असता तर तुम्हाला चाललं असतं खरंच? पक्षाचा आदेश आम्हाला ऐकावा लागला असता, परंतु काय झालं, जसं मी फिरायला सुरुवात केली, लोकांशी जेव्हा संवाद साधत होतो, पक्षाच्या कामानिमित्त जात होतो, जेव्हा मी इच्छा व्यक्त केली, गेल्या वर्षी दिवाळी पाडव्याला मी इच्छा व्यक्त केली की मी इच्छुक आहे, मी त्या इच्छुक उमेदवारांपैकी एक असेल. लोकांनी जे बोलायला सुरू केले की जिल्ह्यातल्या समस्या, विजयसिंह मोहिते पाटील साहेब असताना कशी प्रगती जिल्ह्याची होत होती, विशेषतः उजनीच्या पाण्याच्या बाबतीत प्रचंड रोष, ढिसाळ नियोजन, आणि त्या ढिसाळ नियोजनामुळं शेतकऱ्यांचं झालेलं मोठ्या प्रमाणावरचं नुकसान. निधी एकेकाळी असा होता की राज्यामध्ये पुणे जिल्ह्यात सगळ्यात जास्त निधी यायचा आणि 2 नंबरला सोलापूर जिल्ह्यात विकास कामांचा निधी यायचा. तो कुठतर ब्रेक लागलेला, भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर वाढलेला जिल्हा परिषदेमध्ये असेल, सर्वच डिपार्टमेंट्समध्ये. पूर्वी सहजासहजी काम व्हायची, म्हणजे एक सरपंच जरी गेला आणि तिथं भेटला तरी काम व्हायचं. परंतु अलीकडे एक संस्कृती निर्माण झाली की कॉन्ट्रॅक्टरला घेऊन गेल्याशिवाय कामच होत नाही. ZP सदस्याला, पंचायती समिती सदस्याला काहीच किंमत राहिली नाही, सरपंचाला काहीच किंमत राहिली नाही. हा जो बदल लोकांनी बघितला होता, त्यामुळं मला जाईल तिथं आग्रह करायचे, विशेषतः वयस्कर माणसं आग्रह करायचे, तुम्ही विचार बदला, तुम्ही इकडून घेऊ नका, आम्हाला नाईलाज असतो, तुमचं काम करायला लागेल, तुम्ही राष्ट्रवादीत गेलेलं बरं राहील, तुतारी घ्या म्हणायची. राष्ट्रवादी म्हणण्यापेक्षा तुतारी घ्या म्हणायची माणसं. आणि तरुणांचा तर प्रचंड राग होता. त्यांनी तर मला 1-2 तालुक्यात असे अनुभव आले तरुणांची, तुम्हाला इथून पुढं आमच्या गावात यायचं असेल राजकारणासाठी तर तुम्हाला तुतारी हातात घ्यायला लागते, नाहीतर तुम्ही सुखदुःखात या, आमच्या राजकारणासाठी यायचं असेल तर तुतारी तुम्हाला घ्यायला लागते, पवारसाहेबांची साथ द्यायला. समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.